महाराष्ट्र के धुलिया शहर में उस समय हड़कंप मच गया जब चुनाव आयोग ने एक वाहन में ईवीएम और वीवीपैट मशीन मिलने की घटना सामने आई। इस घटना को लेकर स्थानीय लोगों ने विरोध किया और गाड़ी पर हमला कर दिया। प्रशासन ने इसे सिर्फ गलतफहमी बताया। धुलिया के अभय कॉलेज के परिसर में खड़ी एक गाड़ी में ईवीएम और वीवीपैट मशीन पाई गई। पूर्व विधायक अनिल गोटे ने इस पर सवाल उठाते हुए आरोप लगाया, ये हमला फर्जी मतदान का हो सकता है। हालांकि तहसीलदार पंकज पवार ने स्पष्ट किया कि गाड़ी में रखी गई मशीनें रिजर्व थी, जिन्हें चुनाव प्रक्रिया में आपात स्थिति के लिए रखा गया था। घटना के बाद वाहनों को धुलिया शहर के 100 फीट रोड पर कुछ अज्ञात लोगों ने रोका। ईवीएम मशीन की हेराफेरी का शक जताते हुए गुस्साई भीड़ ने गाड़ी पर पत्थरबाजी कर दी। इसके चलते वाहन को पुलिस थाने ले जाया गया, जहां स्थिति को नियंत्रण लाने के बाद गाड़ी को धान्य गोदाम के लिए रवाना किया गया। आज दिवसभर तुम्ही पैशाचा गंगानाश पाहिला, त्याचा दुसरा भाग आहे। मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे, पण एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना। ते स्वतंत्र कसे काय आले एवढे मशीन 7च्या 7 आणि काही उशीर मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्हीव्हीपॅटचे आहेत। मग व्हीव्हीपॅटचे मशीन 4 आहेत आणि उशीर मशीन 2 आहेत। कसं काय हे काय समस्या नाही आहे। हे 100% मी तुम्हाला सांगतो, हे बोगस मतदान करून काय हे त्या गोडाऊनमध्ये जमा करणं हा यांचा कार्यक्रम होता, ते आम्ही उजवून लावलेले। हा प्रकार मुळामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे। या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेल्या राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही मॉब जमा झाला, गर्दी जमा झाली। परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं। या ठिकाणी स्वतः SDPO साहेब आणि मी दोघे तिथे आलो होतो। आमचे सेक्टर ऑफिसर त्यांच्या बाबतीत ही घटना घडली, सगळं बघितले सगळे मशीन्स। ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत, आमच्या 2 मशीन्स गाडीमध्ये आहेत ती, आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहेत अशी कुठली घटना घडली नाही। चालसी गांव रोड पर पुलिस ने अज्ञात लोगों के खिलाफ गाड़ी तोड़फोड़ का मामला दर्ज कर लिया है और जांच शुरू कर दी है। घटना को लेकर इलाके में तनाव बना हुआ है। ब्यूरो रिपोर्ट, DC न्यूज़ इंडिया, धुलिया।